नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त अप्रतिम भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. गुरुविन कोण दाखविल वाट, आयुष्याचा मार्ग हा मोठा दुर्गम अन अथांग. ज्यांच्या चरणी अर्पिले हे जीवन, त्या गुरुरायाला माझे कोटी कोटी नमन. त्या गुरुरायाला माझे कोटी कोटी नमन. आदरणीय व्यासपीठ, पूजनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजेच व्यासपौर्णिमा आपल्या आयुष्यातील गुरूंचे स्थान कृतज्ञतेने आठवण्याचा हा पवित्र दिवस. मित्र हो, गुरु म्हणजे केवळ शाळेत शिकवणारे शिक्षक नव्हेत, तर आपल्याला योग्य दिशा दाखवणारी प्रत्येक व्यक्ती गुरु असते. आपल्या आयुष्यातील पहिली गुरु ही आपली आई असते, जी आपल्याला संस्कार शिकवते. आपले दुसरे गुरु आपले वडील असतात, जे आपल्याला जगाशी लढण्याची ताकद देतात. आणि त्यानंतर येतात आपले शिक्षक, जे आपल्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतात. एका सामान्य दगडाला हातोड्याचे घाव घालून त्यातून सुंदर मूर्ती घडवण्याचे काम आपले शिक्षक करतात. ज्ञानाचा दिवा लावून मनात सत्याचा मार्ग दाखवला आम्हात, घडवून आम्हा सुंदर आयुष्यात. गुरुनेच दिली ताकद या पंखात, गुरुनेच दिली ताकद या पंखात. आज आपण जे काही आहोत ते आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच आहोत. जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनुभवातून शिकवणारी परिस्थिती हा सुद्धा आपला एक मोठा गुरुच आहे. गुरूंचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही, पण त्यांनी दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालून एक आदर्श माणूस बनून आपण त्यांचा सत्कार नक्कीच करू शकतो. गुरुने दिला ज्ञानाचा वसा, मनावर उमटला त्यांचाच ठसा. कितीही आले वादळ तरी गुरूंचा आशीर्वाद पाठीशी असा, गुरूंचा आशीर्वाद पाठीशी असा. आज या पवित्र दिवशी मी माझ्या मातापित्यांचे आणि माझ्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.